नमस्ते. आज आपण बघतो की या पृथ्वी तलावर वेगवेगळे धर्म आहे, वेगवेगळे पंथ आहे. परंतु माझा असा दावा आहे की आमच्या सर्वांचे परमेश्वर एकच आहे. ते कसं आपण समजावून घेऊया. सर्वात पहिले आपण ख्रिश्चन धर्माचा अभ्यास करूया. ख्रिश्चन धर्माचा जो प्रमुख धर्मग्रंथ आहे तो आहे बायबल. आणि बायबल या शब्दामध्ये 5 मुळाक्षर आहे. BIBLE 5 मुळाक्षर. आणि आमचे ख्रिस्ती बांधव चर्चमध्ये जातात प्रार्थनेसाठी. आणि चर्च या शब्दामध्ये 6 मुळाक्षर आहेत. CHURCH म्हणजे एक जास्त. आता आपण मुस्लिम धर्माचा अभ्यास करूया, इस्लाम धर्माचा अभ्यास करूया. आमचे मुस्लिम बांधव यांचा धर्मग्रंथ आहे कुराण. आणि कुराणमध्ये 5 मुळाक्षर आहे. QURAN. आणि आमचे मुस्लिम बांधव ज्या प्रार्थना स्थळामध्ये जाऊन नमाज अदा करतात, देवाची प्रार्थना करतात, अल्लाची प्रार्थना करतात, नमाज अदा करतात, त्या प्रार्थना स्थळाला म्हणतात मॉस्क. मस्जिद मॉस्क. आणि मॉस्क हा इंग्रजी शब्द आहे. आणि याच्यावर 6 मुळाक्षर आहे. MOSQUE 6 म्हणजे एक मुळाक्षर जास्त. आता आपण हिंदू धर्माकडे येऊया. हिंदू धर्मामध्ये गीता हा प्रमुख धर्मग्रंथ आहे. आणि गीतामध्ये 5 मुळाक्षर आहे. GEETA 5 मुळाक्षर. आणि हिंदू धर्माचे लोक मंदिरामध्ये जातात. मंदिराचे 6 मुळाक्षर आहे. TEMPLE टेम्पल म्हणजे 6 मुळाक्षर आहे. म्हणजे प्रत्येक धर्माच्या धर्मग्रंथापेक्षा चर्चमध्ये 1 मुळाक्षर जास्त आहे, मॉस्कमध्ये 1 मुळाक्षर जास्त आहे, आणि टेम्पलमध्ये सुद्धा 1 मुळाक्षर जास्त आहे. याचा अर्थ होतो परमेश्वर एक आहे. परंतु हिंदू धर्मामध्ये परमेश्वराला वेगवेगळ्या नावाने संबोधल्या जातात. उदाहरणार्थ एक महिला आहे, त्या महिलेस कोणी आई नावाने हाका मारतं, कोणी वहिनी नावाने संबोधत, कोणी भाऊजाई नावाने हाका मारतं, कोणी त्यांना आपली मावशी समजतात, कोणी मामी समजतात. तसं परमेश्वराला सुद्धा वेगवेगळ्या नावाने आपण संबोधतो. म्हणून परमेश्वर एक आहे. आणि सर्वत्र चाहम विष्णू तो सर्वांच्या हृदयात आहे. तो सर्वांच्या डोळ्याने पाहतो, कानाने ऐकतो. इतका महान परमेश्वर जर तुमच्यामध्ये आहे तर आमच्यामध्ये बंधुभाव निर्माण झालाच पाहिजे. आणि ही समज ज्या दिवशी आम्हाला येईल त्या दिवशी समाजामधून आम्ही सर्व बंधुभावाने राहिल्याशिवाय राहणार नाही. नमस्ते.